नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. केजात महसूल विभागात खळबळ. तहसीलदारांच्या बनावट सही प्रकरणी नायब तहसीलदारावर फसवणुकीचा गुन्हा. तहसीलदारांची बनावट सही करून आदेश पारित केल्याचा आरोप. तत्कालीन नायब तहसीलदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर केज तहसीलदारांची पोलिसात तक्रार. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील नियमबाह्य निर्णयानं प्रशासनात खळबळ. शेतकरी व महसूल अधिकाऱ्यांची दिशाभूल. मोठा गैरव्यवहार उघड. केज तालुक्यात प्रशासनाला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तहसीलदारांच्या बनावट सह्या करून अर्धे न्यायिक प्रकरणाचा आदेश पारित केल्याप्रकरणी तत्कालीन नायब तहसीलदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. केजचे तहसीलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केज पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवली आहे. संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 155 अंतर्गत अर्धन्यायिक अधिकार हे तहसीलदारांना दिलेले असतात. मात्र संबंधित प्रकरणात तत्कालीन नायब तहसीलदारांनी स्वतःहून तहसीलदारांचे अधिकार वापरून आदेश पारित केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याशिवाय आदेशावर तहसीलदारांच्या नावानं बनावट स्वाक्षरी करून तो आदेश ग्राम महसूल अधिकारी तसेच तलाठी कार्यालयाला पाठवण्यात आल्याचंही चौकशीत उघड झालंय. ही बाब उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानं तातडीनं तपासाचे आदेश दिले. सखोल चौकशीत आदेशातील सही बनावट असल्याची पुष्टी झाली. तसेच हे आदेश देण्यासंदर्भातील प्रक्रिया बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर केज तहसीलदारांनी अधिकृतपणे पोलिसात तक्रार नोंदवली. बनावट आदेशामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. महसूल विभागातील अधिकारी, तलाठी यांच्याही कामकाजावर त्याचा परिणाम झालाय. प्रशासनाची दिशाभूल करून स्वतःच्या पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप गुन्ह्यात करण्यात आलाय. कायद्यानं अर्धन्यायिक प्रक्रिया ही अत्यंत संवेदनशील व जबाबदारीची असते. त्यात कोणते आदेश तहसीलदारांच्या थेट सहीशिवाय वैध ठरत नाही. पण संबंधित नायब तहसीलदारानं तहसीलदार असल्याचा भास निर्माण करून आदेश देणं, सहीची बनावट प्रत तयार करणं, ती शासन अधिकाऱ्यांना पाठवणं हे सर्व गंभीर बेकायदेशीर कृत्य ठरल्यानं आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. फसवणूक, सरकारी कागदपत्रांची बनावट तयारी करणं, अधिकारांचा गैरवापर यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे केज तालुक्यातच नव्हे तर संभाजीनगर महसूल व जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली. महसूल विभागातील अधिकाऱ्यांची विश्वसनीयता डागाळणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबत वरिष्ठांकडूनही निर्देश देण्यात आले. या प्रकरणामुळे महसूल विभागातील अंतर्गत प्रक्रियांचं पुनरावलोकन तसेच कामकाजात पारदर्शकता आणि दस्तऐवज पडताळणी अधिक कडक करण्याची गरज अधोरेखित झाली. स्थानिक पातळीवर या घडामोडीची जोरदार चर्चा आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई अपेक्षित असल्याचं सूत्रांनी सांगितलं.